नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना तुम्ही पाहिला असेल की राज्य सरकारची बांधकाम कामगार योजना ही योजना राज्यातील जे कामगार आहेत या कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे। परंतु आता बांधकाम कामगार योजनेचे अर्ज हे रिन्यूअल करण्यासाठी मोठा प्रॉब्लेम या कामगारांना येत आहे, तो म्हणजे 90 दिवसाच्या प्रमाणपत्राचा। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता बांधकाम कामगार योजनेचं रिन्यूअल करण्यासाठी किंवा नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी 90 दिवसाचा फॉर्मचा नमुना हा कोणाचा घ्यायचा। मित्रांनो, या संदर्भात महत्त्वाची अपडेट माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहे। तत्पूर्वी या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। मग आता नेमकी काय आहे अपडेट, चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजना आहे। या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो। त्याचबरोबर आता बांधकाम कामगार यांना जर कुठल्या प्रकारच्या स्कॉलरशिपचा किंवा क्लेमचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांची नोंदणी ही ऍक्टिव्ह असणं गरजेचे आहे। परंतु आता झालं काय, 90 दिवसाच्या प्रमाणपत्राचा सर्वात मोठा प्रॉब्लेम या बांधकाम कामगारांना सतावत आहेत। त्यांनी अर्ज जर ऑनलाईन केला असेल, त्यांचे अर्ज आता हे वारंवार रिजेक्ट होत आहे। एक तर त्यामध्ये महत्त्वाचे 3 प्रॉब्लेम क्रिएट केले जात आहेत। पहिला प्रॉब्लेम म्हणजे जो 90 दिवसाचा फॉर्म आहे या फॉर्मवर ज्या अधिकाऱ्याचे सही शिक्के घेतले आहेत या सही शिक्क्याचा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम। दुसरा प्रॉब्लेम असा की त्यावर 90 दिवस काम केल्याच्या ज्या तारखा आहेत हा महत्त्वाचा त्या ठिकाणी दुसरा नंबरचा प्रॉब्लेम आहे। त्याचप्रमाणे जर ठेकेदाराचा प्रमाणपत्रावर सही शिक्का घेतला असेल तर ठेकेदाराचं लायसन्स जोडणं अनिवार्य आहे, हा 3 प्रॉब्लेम। तर हे तिन्ही प्रॉब्लेम मधून जर सुटका घ्यायची असेल तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आणि मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा सुद्धा विसरू नका। तुमच्या एका लाईकमुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त रँकिंग करेल आणि जास्तीत जास्त कामगारांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा मित्रांनो लाभ मिळेल। मग आता नेमकी काय आहे अपडेट हे पाहूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे जे बांधकाम कामगार आहेत या कामगार अर्ज करताना हा अर्ज व्यवस्थित भरत नाही। त्यावर 90 दिवसाच्या ज्या तारखा घ्यायच्या आहेत या 90 दिवसाच्या तारखाऐवजी त्यांचे कामाचे दिवस हे 120 दिवस प्लस त्या ठिकाणी भरायला पाहिजे। 120 दिवस त्या ठिकाणी भरत असेल तर त्यांचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही। दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा की ज्या अधिकाऱ्याचे सही शिक्के घेत असाल, मित्रांनो या अगोदर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याचं परफॉर्मन्स त्या ठिकाणी मांडलं होतं, तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याची माहिती थोडक्यात देऊ। दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ज्याही अधिकाऱ्याचा तुम्ही सही शिक्का घेतला त्याचा सही शिक्का फोटोवर घेताना त्या ठिकाणी तुम्हाला गोल शिक्का अर्धा फोटोवर आणि अर्धा खाली घ्यायचा आहे आणि जावक क्रमांक सुद्धा त्या ठिकाणी टाकायचा आहे। ज्या अधिकाऱ्याचा सही शिक्का घेसाल त्या अधिकाऱ्याची सही त्या फोटोवर अर्धी खाली वरती त्या ठिकाणी घ्यायची आहे। आणि दुसरा म्हणजे खाली जो आडवा शिक्का तुम्ही घेसाल, आडवा शिक्का घेतल्यानंतर त्या ठिकाणी तारीख सुद्धा टाकायची आहे आणि वरती जावक क्रमांक जावक दिनांक सुद्धा नमूद करायचे आहे। अशा प्रकारे हा 2 नंबरचा प्रॉब्लेम। आणि तिसरा प्रॉब्लेम असा, तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदाराचा सही शिक्का घेसाल त्यांचं जे लायसन आहे ते लायसन सुद्धा कलर झेरॉक्स मध्ये प्रिंट मारून घ्यायचे आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही अर्ज ऑनलाईन करसाल, ऑनलाईन करते वेळेस 90 दिवसाच्या फॉर्मेट सोबत हा जे लायसन आहे हे लायसन सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे। आणि मित्रांनो, राहिला आता प्रॉब्लेम हा सही शिक्क्याचा। तर मित्रांनो, नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक एक पार पडली। या बैठकीमध्ये राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी काही महत्त्वाचा सल्ला बीडीओ यांना दिला। कारण की बीडीओनी प्रत्येक ग्रामपंचायतला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सांगितलं की 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही शिक्का देऊ नका। परंतु आता बीडीओला कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं जे बांधकाम कामगार रिन्युअलसाठी असेल त्यांना तुम्हाला सही शिक्का देण्यास काहीच अडचण नसेल। तर अशा प्रकारे तुम्हाला जो सही शिक्का घ्यायचा आहे हा ठेकेदाराचा किंवा कॉन्ट्रॅक्टदाराचा न घेता तुम्ही ग्रामपंचायतचाच घेऊ शकता। आणि तुम्ही जर शहरी भागात असेल तर तुम्ही नगरपंचायत किंवा नगरपालिका इंजिनियरचा सही शिक्का तुम्ही घेऊ शकता। इंजिनियरचा सही शिक्का घेताना तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित त्या ठिकाणी सही शिक्का घेतल्यानंतर 120 दिवस प्लस त्या ठिकाणी तुमचे भरायला पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही हे 90 दिवसाचा फॉर्मेट घेऊन अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता। अर्ज ऑनलाईन करण्यासाठी तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज मोबाईलवर सुद्धा करू शकता। अर्ज कसा करायचा यासंबंधी आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो माहिती सुद्धा दिली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली असून अर्ज तुम्ही घरबसल्या करू शकता। अर्ज करणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कागदपत्र पाठवून अर्ज हा घरबसल्या सुद्धा भरू शकता। आशा करतो व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे।